ठीक आहे. आज आपण बघणार आहे सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. तुम्हाला हे बऱ्यापैकी माहीत असेलच. इंटरेस्ट म्हणजे आपण म्हणतो व्याज. ठीक आहे. सिंपल आणि कंपाऊंड मला मराठीत काय म्हणतात माहित नाही, कंपाऊंड वगैरे पण नाही सुद्धा. ठीक आहे, माहिती आहे तुम्हाला. इंटरेस्ट म्हणजे काय, तर जर एखाद्याकडनं काहीतरी पैसे घेतले असेल, ठीक आहे, मग एक ठराविक काहीतरी पर्सेंटेज इंटरेस्ट असतं, मग त्या पर्सेंटेज प्रमाणे त्याच्यावर काहीतरी आपण एक्स्ट्रा व्याज, एक्स्ट्रा पैसे दिले जातात, त्याला म्हणतो आपण इंटरेस्ट. ठीक आहे. मग नॉर्मली जेव्हा जर आपण इन टर्म्स ऑफ बँक म्हणत असेल तर ते कसं असतं, तर क्वार्टरली असेल, हाफ इयरली असेल, अॅन्युअली असेल किंवा मंथली पण असेल. ठीक आहे. बर, बघा तेच आपण शॉर्टमध्ये काय म्हटलं, इट इज द मनी पेड फॉर द यूज ऑफ मनी बॉरोड. ठीक आहे. इट इज जनरली अ पर्सेंटेज ऑफ सम बॉरोड. इट इज पेड क्वार्टरली, हाफ इयरली ऑर अॅन्युअली ॲज अग्रीड अपॉन. ठीक आहे. अजून आपण सिम्पल इंटरेस्ट बद्दल काय बोललेलं नाहीये. तसंच प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे काय, थोडक्यात हे जे काही इंटरेस्ट इंटरेस्ट असते कशावर असतं, तर प्रिन्सिपल अमाऊंटवर. म्हणजे जर घेतला असेल 1,000 रुपये तर त्या 1,000 रुपयेवर काहीतरी इंटरेस्ट लागेल. ठीक आहे. म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे काय, तर ऍक्च्युअल मनी बॉरोड इज कॉल्ड प्रिन्सिपल. ठीक आहे. आणि जे काय आता एकदा अमाऊंट बॉरो केलं असेल आणि परत नंतर मग त्याला काहीतरी पर्सेंटेज असेल, इंटरेस्ट काहीतरी, ते सगळं पेड केलं जाईल, तर तो प्रिन्सिपल विथ इंटरेस्ट याला म्हणतो आपण अमाऊंट. ठीक आहे. तर अमाऊंट म्हणजे काय, तर प्रिन्सिपल टुगेदर विथ इट्स इंटरेस्ट इज कॉल्ड अमाऊंट. हे सिंपल सिंपल टर्म आहे, फक्त माहित असू दे म्हणून शॉर्टमध्ये आपण सांगत आहोत. हे तुम्हाला सगळं माहित आहेच आधीच. तसंच रेट म्हणजे आपण इथून पुढे बघा, हे हे लक्षात ठेवा, आपण जे नोटेशन वापरलं इथं PAI वगैरे, हेच आपण पुढे वापरणार आहे. यावर एक सिंपल एक फॉर्म्युला आहे, त्यालाच फिरून फिरून आपण वेगवेगळे फॉर्म्युला तयार करणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय, आता रेट ऑफ पर्सेंटेज म्हणजे काय, किती असेल, किती टक्के आहे, ते पूर्ण वार्षिक म्हणतो आपण. पूर्ण पर ॲनम किती पर्सेंटेज असेल, 2%, 3%, तेवढं प्रिन्सिपल रेट ऑफ इंटरेस्ट असेल. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण रेट पर्सेंट पर ॲनम. ठीक आहे. तर काय, ते 100 रुपयावर पर्सेंटेज अमाऊंट काय म्हणतो आपण, 100 रुपयावर किती व्याज असेल वर्षाला, ते इथे सांगितलं जाईल. ठीक आहे. तसंच टाइम, टाइम म्हणजे काय, किंवा टेनर म्हणतात काय जण, ते नंबर ऑफ इयर्स किंवा नंबर ऑफ पिरियड्स म्हणतो आपण, किती जेवढं असेल तेवढं, किती वर्षासाठी घेतलेलं आहे, बॉरो केलं आहे मनी, त्याला म्हणतो आपण टाइम. ठीक आहे. नॉर्मली हे इन टर्म्स ऑफ इयर दिलं असतं. जर समजा तुम्हाला म्हटलं असेल 2.2 इयर्स आणि 6 मंथ म्हटलं असेल, तर आपण काय लिहिणार, इन टर्म्स ऑफ इयर म्हणजे 2.5 इयर म्हणणार. म्हटलं असेल 1 इयर्स आणि 3 मंथ्स, 3 मंथ म्हणजे काय झाला, क्वार्टर झाला. ठीक आहे. म्हणजे काय होणार, 1 इयर्स 3 मंथ्स म्हणजेच 1.25 असेल. ठीक आहे. बर, तर आणि परत काय म्हणतो आपण शेवटी आता, सिंपल इंटरेस्ट. ठीक आहे. म्हणजे हे कशावर असतं, फक्त सिंपल इंटरेस्ट कशाला म्हणायचं, तुमच्या मेन प्रिन्सिपल अमाऊंटवर फक्त असलेला इंटरेस्ट, त्याला म्हटलं जातं प्रिन्सिपल सिंपल इंटरेस्ट. ठीक आहे. म्हणजे तुमचा फक्त प्रिन्सिपल अमाऊंट जो असेल त्याच्यावर असेल. इथं स्पेलिंग चुकलेलं आहे, प्रिन्सिपलचं PLE पाहिजे. ठीक आहे, माहित असेल तुम्हाला. ठीक आहे, कळलं. सिंपल इंटरेस्ट सिंपल लॉजिक आहे, जास्त काही अवघड नाही. आणि आता या सगळ्यांवर एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला फिरून फिरून आपण वेगळ्या गोष्टी बघणार आहे. बघा, सिंपल सिंपल फॉर्म्युला काय, PNR/100. P म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट, N म्हणजे नंबर ऑफ इयर्स, R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. मला काहीतरी पर्सेंटेज दिला असेल ते इथले ना, त्यावर आपण सिंपल इंटरेस्ट किती आहे हे अमाऊंट काढणार आहे आपण. ठीक आहे. यातनं जर तुम्हाला म्हटलं प्रिन्सिपल अमाऊंट काढतात, प्रिन्सिपल अमाऊंट फॉर्म्युला काय असणार आहे, SI × 100/N × R किंवा R × N काय असेल तो. ठीक आहे. तेच जर म्हटलं किती इयर्स आहे, तो ड्युरेशन आपल्याला काढायचा आहे, टेनर काढायचा आहे किंवा टाइम पिरियड काढायचा आहे, तर काय करणार, तो टाइम म्हणजे काय असणार इथं N. Nचा फॉर्म्युला काय, SI × 100/P × R. ठीक आहे. तसं जर म्हटलं तुम्हाला आता रेट काढा म्हटलं असेल, तर काय करणार, रेट म्हणजे काय, R इथं घ्या आणि इथं घ्या. कळत आहे. आणि आपण अमाऊंट म्हणजे काय म्हटलं, तर मग अशी प्रिन्सिपल प्लस सिंपल इंटरेस्ट, जो काय इंटरेस्ट पे केला आहे तो सगळं मिळून काय म्हणतो आपण, त्याला तो झाला तुमचा अमाऊंट. ठीक आहे. आणि जर आता तुम्हाला अमाऊंट दिलं असेल तर त्यावर प्रिन्सिपल काढून, तर हा एक फॉर्म लक्षात ठेवायचा, A × 100/100 + NR. ठीक आहे. आणि जर तुम्हाला दिला असेल प्रिन्सिपल, तर आणि म्हटलं असेल अमाऊंट काढा, तर A = P (1 + NR/100). हे काही फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे. सिंपल, आपण जास्तीत जास्त जमेल जेवढं आपण रिड्यूस करणार फॉर्म्युला, ऍक्च्युअल सॉल्व्ह करताना तुम्हाला लक्षात येईल आपण फॉर्म्युला जास्तीत जास्त रिड्यूस करणार आहोत. ठीक आहे. हे फक्त माहित असावं की असे पण फॉर्म्युले असतात, म्हणून तुम्हाला माहित असू दे बऱ्याच गोष्टी.
ठीक आहे. हा सगळ्यात महत्वाचा फॉर्म्युला आहे बघा, SI इज इक्वल टू PNR अपॉन 100. याच्यावरनं तुम्ही हे एवढे सगळे पार्ट काढू शकता. ठीक आहे. मग हा काही आपण म्हणतो प्रिन्सिपल आणि अमाऊंटचा फॉर्म्युला. ठीक आहे. बर. नेक्स्ट आता काय म्हणतो आपण, कंपाऊंड इंटरेस्ट. याला मराठीत काय म्हणतात मला माहित नाही. ठीक आहे. पण जनरली कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय, समजा एक काहीतरी आपण 1000 रुपये घेतला असेल. ठीक आहे. समजा 5 वर्षासाठी घेतला असेल, तर समजा 2% जर सिम्पल इंटरेस्ट असेल, तर सिम्पल इंटरेस्ट म्हणजे काय, 1000चा 2%. ठीक आहे. म्हणजे काय असणार, फक्त 20 रुपये असणार आहे. तर प्रत्येक वर्षी 20, असं 5 वर्ष किती होणार, 20 20 20 20 100 रुपये एवढा फक्त सिम्पल इंटरेस्ट असेल. पण कंपाऊंड इंटरेस्ट काय असतो, समजा स्टार्टला पहिल्या वर्षी, समजा आपण काय म्हणा टोटल कंपाऊंड इंटरेस्टचा पर्सेंटेज म्हटलं असेल 2% म्हटलं असेल, पहिल्या वर्षी काय होणार, 1000चा 2%, किती झाला 20 रुपये. दुसऱ्या वर्षी काय होणार, तर 1000 आणि 20, 1020 वर 2% असणार आहे. ठीक आहे. याला म्हणतो आपण कंपाऊंड इंटरेस्ट. म्हणजे प्रत्येक वर्षी काय होणार, तुमचं प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट जो काय आहे त्या वर्षीचा, त्याच्यावर तुमचं एक्स्ट्रा पर्सेंटेज असेल, त्याला म्हणतो आपण कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे. मग हे तिथे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, नंतर वाचून घ्या, तुम्हाला हे आपण देणार आहेच. ठीक आहे. बर. पुन्हा आणि काय, आता जर काय म्हणत असेल तुम्हाला अॅन्युअली कंपाऊंड केलं असेल, ठीक आहे, तर जनरली हा फॉर्म्युला असेल P1 प्लस R1 अपॉन 100, 1 प्लस R2 अपॉन 100, 1 प्लस R3 अपॉन 100, 1 प्लस R4 अपॉन 100. ठीक आहे. किंवा त्याला काय तसं काय म्हणणार, एन पर्यंत असेल काय असेल तो. ठीक आहे. आणि एन म्हणजे काय, तर टाइम इन इयर्स. तुम्हाला म्हटलं असेल समजा 4 वर्षासाठी 5 वर्षासाठी, तर इथे काय होणार, एन किती असणार आहे, 5 पर्यंत असेल. 4 वर्ष म्हटलं किती असणार आहे, 4 पर्यंत असेल. ठीक आहे. आणि तेच जर काय म्हटलं असेल, वेन इंटरेस्ट इज कंपाऊंडेड हाफ इयरली, तर अमाऊंटचा फॉर्म्युला काय असेल, तर P इंटू 1 प्लस हाफ म्हटलं म्हणून R/2. ठीक आहे. आपण 100 रेस टू 2n. ठीक आहे. जर म्हटलं असेल क्वार्टरली, क्वार्टरली म्हणजे काय, 1/4, म्हणजे काय होणार, फक्त इथे फरक R/4 आणि वरती 4n होणार. ठीक आहे. हे सिंपल फॉर्म्युले काय लक्षात ठेवा. ठीक आहे. हेच आपल्याला पुढे लागणार आहेत. ठीक आहे. तर समजा तुम्हाला काय वाटत असेल, फ्रॅक्शन कसा असेल, काय म्हणू आपण, अडीच आहे किंवा 1.5, 1.6, 1.2 असं काय असेल, तर काय करायचं, तर 2 पट काय म्हटलं आपण बघा, हा अर्ध्यासाठी असा असेल, 1 साठी हा 1 असेल. म्हणजे जर तुम्हाला म्हटलं असेल काय, वेन टाइम इज इन फ्रॅक्शन ऑफ अ इयर, से 2 आणि 1/5, 1/5 म्हणजे काय झाला 0.2. ठीक आहे. मग काय करणार यामध्ये आता, पहिला काय करायचं, आपण अमाऊंट कसं असणार, P इंटू, ठीक आहे, आता इथं 2 साठी आहे. ठीक आहे. 2 साठी म्हणजे काय, 1 प्लस R अपॉन 100चा स्क्वेअर, 2 आहे म्हणून. ठीक आहे. आणि तेच काय म्हटलंय, 1/5 साठी काय असणार आहे, 1 प्लस 1/5R डिवाइड बाय 100. ठीक आहे. हे सिंपल लॉजिक लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे जेव्हा असं काही तर टर्म असेल, जेव्हा फक्त डायरेक्ट हाफ इयरली असेल असं करायचं, फक्त म्हटलं असेल क्वार्टरली तर असं करायचं. जर मिक्स असेल, म्हणजे 2 वर्ष 3 महिने, 2 वर्ष 5 महिने, एक्सेट्रा एक्सेट्रा असं काही असेल, तर तेव्हा असे फॉर्म्युला वापरायचे आहेत. ठीक आहे. हे जास्तीत जास्त आपण टाळणार आहे असे, म्हणजे आपण सिंपलच वापरायचा प्रयत्न करायचा, तरी पण फॉर्म्युला माहित असू दे. ठीक आहे. जनरली काय म्हणतो आपण, कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय असणार आहे, तर टोटल अमाऊंट जो काय पेड केलाय मायनस प्रिन्सिपल अमाऊंट, तेवढा इंटरेस्ट तुम्ही भरलेला असणार आहे. ठीक आहे. पुन्हा हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा प्रिन्सिपलचा, A अपॉन 1 प्लस R अपॉन 100 रेस टू n. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. बरं, काही जास्त लागणार नाही आपल्याला, पण हे पण फॉर्म्युला फक्त माहित असू दे. एक्झाम्पल आपण जास्तीत जास्त फॉर्म्युला रिड्यूस करायचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया रिलेशन, सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट रिलेशन काय असेल. तर सिंपल काय लक्षात ठेवा बघा, कंपाऊंड इंटरेस्ट काय असतो, प्रत्येक वर्षी सेमच असतो. ठीक आहे. बघा, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, सॉरी, सिंपल इंटरेस्ट हा प्रत्येक वर्षी सेम असतो. तो प्रिन्सिपलवरच, मेन प्रिन्सिपलवर त्याचा इंटरेस्ट असतो, त्यामुळे तो नेहमी सेम असणार आहे. I1 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 काय असेल तो. ठीक आहे. मग 2 वर्षांनंतर याचा इंटरेस्ट किती असणार आहे, I1 I1 2I1. 3 वर्षांचा इंटरेस्ट किती असेल, I1 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 3I1. ठीक आहे. तेच कंपाऊंड इंटरेस्ट बद्दल काय असतं, पहिल्या वर्षी कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट सेमच असतं. दुसऱ्या वर्षी काय होणार, या आता जो प्रिन्सिपल प्लस हा जो काही इंटरेस्ट ऍड झालाय याच्यावर नवीन इंटरेस्ट असणार आहे.
म्हणजे काय असणार, I1 असणार आहे प्लस I2 म्हणतो आपण. ठीक आहे. पुढच्या काय टर्म ऍड होणार, I2 I3, त्यामुळे होणार यात प्लस I2 I3 करा. म्हणजे काय झालं, I2 दोन I2 आणि हा परत I3 सो ऑन. ठीक आहे. म्हणजे हा थर्ड इयर साठी. फोर्थ साठी काय होणार, परत इथे परत असे एक दोन टर्म वाढत जाणार. ठीक आहे. I2 I3 ऍड होणार, म्हणजे तसं वाढत जाईल. तसं तिथं डायरेक्ट 2 इयर नंतर काय म्हणणार, 2 इयर नंतर टोटल कंपाऊंड किती असेल बघा, दोघांचं ऍडिशन 2I1 प्लस I2. 3 वर्षानंतर काय असणार आहे, 1 2 3 3I1 I2 आणि 2I2 3I2 आणि I3. यापेक्षा आपण दुसरे काय एक पास्कल ट्रायंगल बघणार, त्यावर तुम्हाला लक्षात येईल की एकदम कसं कॅल्क्युलेट करायचं 3 वर्षाचं 2 वर्ष काय असेल तो. ठीक आहे. पास्कल ट्रायंगल एकदम सोपा पडतो. यात काय केलं जातं बघा, फर्स्ट इयर एकच इंटरेस्ट, एक I1. सेकंड इयरला 2 आहे, मग काय येणार I1 आणि I2. ठीक आहे, सिंपल. थर्डला काय होणार बघायचं, परत आता 3 आहे म्हणजे I1 I2 I3 असणार, पण किती I1 I2 I3 ते बघायचं बघा. असा आला म्हणजे फक्त स्ट्रेट लाईन असेल तर I1 आहे तसं I1 घेणार, इथं I2 आहे तसं I2 घेणार, I3 घेणार इथे काय असेल तो. तर पुढे काय होतं बघा, याला ॲरो कुठून येतात, इथून आणि इथून. मग 1 आणि 1 2 लिहायचं, 2 I2. हे बघत बसू नका, इथं I1 आहे मग इथं I2 कसं लिहिलं ते बघायचं नाही. काय करायचं, इथं पहिला I1, मग इथं 2 आहे म्हणून I1 I2, 3 आहे म्हणून I1 I2 I3, 4 आहे म्हणून I1 I2 I3 I4. कळतंय. मग यात काय करायचं, इथं हे किती I1 ते वरती बघत जायचं. इथं I1 किती, इथं डायरेक्ट इथं असल्या म्हणून एकच I1, हा पण एकच I2. ठीक आहे. हा पण कशावरनं बनलाय, फक्त याच्यावरनं बनलाय, त्यामुळे हा काय होणार फक्त एकच I1. I2 कशावरनं बनलाय बघा, इथं हा आणि हा दोन्ही मिळून, त्यामुळे 1 आणि 1 2 झालं. परत हा एकटाच I2 आलाय खाली, त्यामुळे हा झाला I3. इथे काय म्हणणार, I1 ला एकटाच आलाय 1 I1. इथे काय म्हणणार बघा, आता हा 1 आणि 2 3 I2. इथे 2 आणि 1 3 I3. इथे एकच आला I4. आता याच्यावर काय केलं जातं, तुम्हाला म्हटलं समजा सेकंड इयरला कंपाऊंड इंटरेस्ट किती, तर काय करायचं, सेकंड इयरला बघायचं, हा सेकंड इयर इथपर्यंत काय झालाय, 1 आणि 1 2 I1 आणि I2 बघायचं आहे का, 2I1 प्लस I2. तिसऱ्या वर्षी किती आहे, 1 2 3 3 I1 आहे, 3 I1 परत 2 आणि 1 3 I2 आणि I3. ठीक आहे. चौथ्या वर्षी किती असणार आहे, 1 2 3 4 4I1, नंतर 3 2 1 6I2, परत 4I3 आणि I4. ठीक आहे. हे तुम्हाला सिंपल लक्षात आलं असेल. हे पास्कल ट्रायंगल कळलं का, कारण की हे महत्वाचं पार्ट आहे. हे पास्कल ट्रायंगल कळलं का, हो किंवा नाही म्हणा लवकर, येस नो काहीतरी हो. ठीक आहे. बर, मग आता आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायचं, जसे की मगाशी तुम्हाला म्हटलं होतं कंपाऊंड इंटरेस्ट नेमकं कसं कॅल्क्युलेट केलं जातं. समजा काय म्हटलं असेल, 1,000 रुपये आहे आणि 5 वर्षासाठी घेतलेलं, त्याचा इंटरेस्ट काय म्हटलं 6% आहे. तर 6% कसं काढणार, 6% म्हणजे काय 0.06. बघा, पहिल्या वर्षी 1,000 रुपये होतं, त्याच्यावर इंटरेस्ट 1000 इंटू 0.06 केला म्हणजे किती झाला 60 रुपये. मग 1000 प्लस 60, एक वर्षानंतर किती झाला अमाऊंट 1,060 रुपये. आता पुढचे काय होणार, 1,060 वर 0.06%, किती मिळाला 63.6. मग दोघांचं ऍडिशन किती झालं एवढा. पुढच्या मग थर्ड इयरला याच्यावर पुन्हा व्याज असणार आहे. ठीक आहे. मग याच्यावर इंटरेस्ट काय असेल परत आता इंटू 0.06 सो ऑन, जो काही मिळाला तो यांचं ऍडिशन सो ऑन परत गेला, असं 5 वर्ष केलं, काय मिळाला 338.23, म्हणजे एवढा रुपये एक्स्ट्रा त्याला मिळालेला आहे. हेच सिम्पल इंटरेस्ट मध्ये काय झालं असतं, वर्षाला काय म्हटलंय 6%. ठीक आहे. 6% म्हणजे किती बघितलं आपण, 1,000 रुपयाला 60 रुपये. 5 वर्षाला काय होणार 5 इंटू 60 झाला 300. सिम्पल इंटरेस्ट मध्ये काय होणार आहे 300 मिळणार आहे, कंपाऊंड मध्ये किती मिळणार आहे 338, म्हणजे थोडक्यात 38.23 एक्स्ट्रा आहे कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये. ठीक आहे. तर हे सिंपल लॉजिक आहे. ठीक आहे. आता याच्यावर आपण काही एक्झाम्पल्स आता सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. सोपे सोपे आहेत, जास्त काही अवघड नाही आहेत. बघूया आपण आता. पहिला, फाइंड द सिंपल इंटरेस्ट ऑन ₹4,800 at the rate of 8.1/2% म्हणजेच 8.5% per annum for a period of 2 years 3 months. आता मला सांगा 2 years 3 months म्हणजे किती इयर्स. 2 years 3 months म्हणजे किती इयर्स. बरोबर आहे का चंद्रलेखा, तुझं काय मत आहे आता.
प्रियंका निकिता आहे ना चंद्रलेखा ऑनलाईन आहे. प्रियंका निकिता 2.3. बर, चंद्रलेखा काय म्हणत आहेस? काय आहे 2 years 3 months म्हणजे किती? झोपली का काय? ठीक आहे. बघा, मगाशी मी काय म्हटलं तुम्हाला, एका वर्षात 12 महिने आहे. हा, मग सांगा 2 years 3 months म्हणजे किती? 2.3. तिघींचं चुकलेलं आहे. मला सांगा, एका वर्षात 12 महिने असतात. 6 महिने म्हणजे अर्धा वर्ष झाला. 3 महिने म्हणजे किती वर्ष झालं? अर्ध्याचा अर्धा, म्हणजे 1/4, म्हणजे 0.25. मग 2 years 3 months म्हणजे किती असणार? 2.25. कळलं का? आता पुटकॉन बघा काय मिळते आन्सर. तुम्हाला सिम्पल इंटरेस्ट काढायचा आहे. फॉर्म्युला काय असतो? PNR/100. पी म्हणजे प्रिन्सिपल किती आहे? 4800. आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 1/2 म्हणजे 8.5%. आणि पिरियड म्हणजे एन किती दिलाय? 2 hours 3 months म्हणजे 2.25. मल्टिप्लाय करा. 4800 इंटू 8.5 इंटू 2.25. त्याला डिवाइड करा 100ने. काय मिळते आन्सर सांगा. बरोबर निकिता. 918. सगळ्यांना मिळालं का आन्सर? प्रियंका चंद्रलेखा मिळालं का? 918. हो. नेक्स्ट. Simple interest on rupees 500 for 4 years at 6.25% per annum is equal to simple interest on rupees 400 at 4% per annum for a certain period of time. The period of time is. जमेल का? सोपा आहे. सिंपल लॉजिक यूज करा. बोला काय मिळतंय? बरोबर. निकिता प्रियंका कळलं का? चंद्रलेखा बरोबर आहे आन्सर. 6.25.
निकिता, प्रियंका, झालं का? सांगा सर. सोपं आहे बघा. काय म्हटलंय? सिम्पल इंटरेस्ट ऑन ₹500 फॉर 4 years at 6.25% per annum is equal to simple interest on 400 at 5% per annum for a certain period of time. तर सिंपल फॉर्म्युला काय असतो सिम्पल इंटरेस्टचा? PNR अपॉन 500. ठीक आहे. पहिल्या केसला काय म्हटलंय? प्रिन्सिपल 500 आहे, नंबर ऑफ इयर्स 4 आहे, रेट किती आहे? 6.25 डिवाइड बाय काय म्हणतो आपण? सिम्पल इंटरेस्ट म्हणजे 100. हा इंटरेस्ट इक्वल टू काय आहे? इक्वल टू कितीला म्हटलंय बघा? 400 रुपयावर, म्हणजे प्रिन्सिपल 400, एन आपल्याला फाइंड करायचा आहे आणि आर दिलाय 5 डिवाइड बाय 100. मग काय म्हणतात? दोन्ही साईडला 100 100 कॅन्सल. ठीक आहे. नंतर 500 इंटू 4 झाला 2000. ठीक आहे. म्हणजे हा काय म्हणणार इथं? 2000 इंटू 6.25 इज इक्वल टू काय म्हणतो इथं आपण? 400 इंटू 5. 100 कॅन्सल झाला. 400 इंटू 5 म्हणजे काय झालं? तर परत 2000 इंटू एन, आणि म्हणजेच काय झाला? 2000 इंटू एन म्हणजे 2000 कॅन्सल. एन इज इक्वल टू मिळाला 6.25. कळलं का? प्रियंका, निकिता, हो. ठीक आहे. हे नोट करून ठेवत जावा. नेक्स्ट. A sum becomes ₹2916 in 2 years at 8% per annum compound interest. ठीक आहे. म्हणजे काय करणार इथे बघा, आता 8% कंपाऊंड इंटरेस्ट आहे, म्हणजे थोडक्यात तो 8% वाढणार आहे प्रिन्सिपल पेक्षा. बरोबर. बरं, हे ट्राय करताय का सांगू लगेच? बोला, ट्राय करताय का सांगू लगेच? सॉल्व करायला चालू केलं वाटतं. ठीक आहे, करा. मिळालं का आन्सर? सांगा सर. ठीक आहे. दोन मेथडने करू शकतो. एक म्हणजे ऑप्शन वरनं. ऑप्शन काय करायचं? कंपाऊंड इंटरेस्ट आहे म्हणजे काय?
पहिल्या वर्षी जो काय असेल, म्हणजे पहिल्या वर्षी जे काय मिळेल त्याचा परत त्या प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट जो काय असेल त्याच्यावर पुन्हा 8%. समजा आपण ऑप्शन मध्ये काय होणार, 2750चा 8% केला, ठीक आहे, तर तुम्हाला मिळतोय 220 मिळतोय. म्हणजे 2750 प्लस 220 किती झाला, 2970 पहिल्या वर्षीच झालाय. म्हणजे साहजिकच याचा अर्थ काय होतोय, तर पहिला हा आन्सर नाहीये. सेकंड चेक करा, 2500चा 8% किती होतो, तर 200 रुपये. ठीक आहे. आणि प्रिन्सिपल काय म्हटलं आपण, समजा 2,500 आहे, 2,500 प्लस 200 आता काय झाला, 2700. त्याचा पुन्हा 8% मिळाला 216. मग 216 प्लस झाला होता 2700 म्हणजे 2916, म्हणजे आन्सर आहे 2500. ठीक आहे. हे आपण डायरेक्ट ऑप्शन वरनं काढलं. हा असा एक मेथड असेल. किंवा दुसरं काय करू शकता, समजा तुम्ही काहीतरी त्या अमाऊंटला अज्युम करा एक्स काहीतरी, तर कंपाऊंड म्हणजे काय, हा जो एक्स आहे याच्यावर 8%, 8% जास्त आहे म्हणून काय म्हणू आपण, 108/100 म्हणूया काढण्यासाठी, बरोबर का. किंवा डायरेक्ट 1.0 डायरेक्ट म्हणू शकता. कसं आहे, एक तर 100/8 म्हणा, किंवा 8% आहे म्हणून 1.08. म्हणजे हा काय झाला, पहिल्या वर्षी एवढा इंटरेस्ट आहे, नाही म्हणजे प्रिन्सिपलचा एवढा झालाय असा. आणि पुन्हा काय म्हटलंय, सेकंड इयरला परत तेवढाच, म्हणजे इंटू जो काय अमाऊंट असेल त्याला परत 1.08. आणि हे आपल्याला किती मिळालंय, क्वेश्चन मी म्हटलंय की हा इक्वल टू किती आहे, तर 2916. मग याच्यावरून आता एक्स काय मिळते बघा, 2916 अपॉन 1.0 इंटू 1.0 किती मिळते सांगा मला. कळलं का. हो, ठीक आहे. तर 2 मेथड तुम्हाला सांगितलेलं आहे, दोन्ही पैकी कोणताही वापरा, आन्सर तुम्हाला तेच मिळणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट. पुढं काय म्हटलं आता, हा सोप्पाच आहे, तुम्ही लगेच सांगायचं आहे मला. इफ ₹200 becomes 240 in 4 years, then the rate of simple interest per annum is. सोप्पा आहे एकदम. एकदम सोप्पा आहे. काय मिळतोय, बरोबर, फाय. एक म्हणजे तुम्ही कदाचित हा फॉर्म्युला वापरला असेल, कोणता, सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला, PNR अपॉन 100. ठीक आहे. किंवा काय करू शकता, सिंपल 200चा 240 झाला 4 वर्षात, आणि सिंपल इंटरेस्ट आहे, म्हणजे 4 वर्षात 40 रुपये भरलेला आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी किती रुपये भरले, 10 रुपये. मग 10चा डिवाइड बाय 200 करून इंटू 100 करा, किती मिळते बघा, तो झाला तुम्हाला मिळाला 5%. ठीक आहे, बरोबर आहे. चंद्रलेखा 5. निकिता, प्रियांका, कळलं का. हो, ठीक आहे. A sum of money doubles itself in 5 years when the interest is compounded annually. ठीक है. The number of years when it will become 8 times is. ठीक आहे. म्हणजे काय म्हटलं बघा, यात काय, याचा अर्थ काय दिसतोय, काय म्हटलेलं आहे, मनी डबल होतोय 5 वर्षात. ठीक आहे, म्हणजे कंपाऊंड केलं की 5 वर्षात काय होतंय, डबल होत आहे. ठीक आहे. मग आता 4 पट किती वर्षात होईल,
बघा दुप्पट होतोय 5 वर्षात, तर 4 पट किती वर्षात होईल? सिंपल लॉजिक आहे. किती? 10 वर्षात. बरोबर. मग 8 टाइम्स किती वर्षात होईल? बोला. 5 वर्षात डबल होतोय. मग त्याचा डबल म्हणजे 4 टाइम्स किती वर्षात होईल? 10 वर्षात. बरोबर. मग त्याचा परत डबल म्हणजे 8 टाइम्स किती वर्षात होईल? अरे 20 कसं काय? बर, समजा अमाऊंट एक्स आहे. ठीक आहे. 5 वर्षात होणार 2x. 10 वर्षात होणार 2x चा डबल 4x. पुढच्या 5 वर्षात त्याचा डबल होणार ना, म्हणजे 4x चा डबल काय होणार? 8x. म्हणजे 15 वर्षात होणार किती? 8 पट. बरोबर. कळलं का 15 कसं? निकिता चंद्रलेखा कळलं का? प्रियंका बरोबर आहे 15. हो. ठीक आहे. नेक्स्ट. पुढे बघा आता काय. द सिम्पल इंटरेस्ट ऑन ₹200 फॉर 3 years at 6% per annum is. Annum in rupees is. सोपंच आहे, सांगा लगेच. 36. बरोबर. बरोबर आहे. निकिता प्रियंका कळलं का? मिळालं का 36? हो. Next, a sum of money doubles itself in 4 years when the interest is compounded annually. The number of years when it will become 8 times is. मग सारखंच आहे, सोपं आहे. 4 वर्षात डबल, 8 वर्षात किती होणार? तसंच मग 8 टाइम्सला किती वर्ष लागेल? बरोबर प्रियंका, 12 बरोबर आहे. निकिता चंद्रलेखा कळलं का? नाही. सिंपल बघ. मनी काय म्हटलंय? समजा एक्स आहे तर काय म्हटलंय? 4 वर्षात डबल होणार. आपल्याला काय म्हटलंय? नंबर ऑफ इयर्स वेन इट विल बिकम 8 टाइम्स. 8 टाइम्स किती वेळा होणार? सिंपल हा लॉजिक लक्षात ठेवा. ठीक आहे. एक्स आहे अमाऊंट. 2x डबल व्हायला किती वेळ लागणार? 4 इयर्स. ठीक आहे. मग याचा डबल किती होणार? 4x. त्याला किती वर्ष लागणार? 4 वर्षात डबल होतोय. झाला टोटल 8 इयर्स. पुढे याचा परत डबल म्हणजे 8चा डबल काय होणार? 8x. किती वर्षात झाला? अजून 4 वर्ष म्हणजे झाले किती? 12 इयर्स. कळलं का आता चंद्रलेखा? हो. ठीक आहे. सिंपल लॉजिक लक्षात ठेवा. जास्त कन्फ्युज करून घेऊ नका स्वतःला. नेक्स्ट. हा परत सोपा आहे, करा लगेच.
आज होईल का? सोपं तर आहे. $280 येतंय माझं. कसं काय? पाच म्हणजे 40, 280. बरोबर 280 आला पाहिजे. क्वेश्चन काय चुकलंय का? आन्सर दिलाय 100. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन मध्ये काहीतरी एरर आहे. फाय पर्सेंट एनम 2.5% करा करून बघा बरं किती मिळते. 2.5% असलं तर किती येते बघा. 140. बरं 5 वर्षासाठी करून बघा बरं किती होत आहे. सेम आहे तसं तेवढं फक्त फॉर 5 इयर्स करा बरं. क्वेश्चन मध्ये तो काहीतरी चेंज असणार आहे, तो चेंज शोधण्यासाठी हे सांगत आहे तुम्हाला. $200.